मी जरा करेक्ट केलं पाहिजे की सगळ्यात मोठा TET पेपर फुटीचा जो घोटाळा होता तो ठाकरेंच्या काळात झाला नाही, ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। कोण आहे प्रितीश देशमुख? तर प्रितीश देशमुख हा GA सॉफ्टवेअर कंपनीचा मालक। जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने सांगितलं की मी एकटा नाही आहे, मग याच्यात 14 एजंट आहेत। 14 एजंट शोधून काढले गेले। 14 एजंटला शोधल्यावर त्याच्यातल्या 2 एजंटनी सांगितलं आमचं काम फक्त गिराईक आणण्याचं होतं। त्याने सांगितलं याच्यातला शिक्षण क्षेत्रातला तांत्रिक सल्लागार आहे, त्याचं नाव काय? तर म्हणाले तांत्रिक सल्लागाराचं नाव आहे अभिषेक सावरीकर। संपूर्ण देशात पेपरफुटीची आणि त्याच्या संबंधाने सगळ्या विद्यार्थी वर्गामध्ये एक संतापाची लाट आहे आणि अशा सगळ्या काळात भाजपच्या पोलिसांचे रोज नवे कारनामे पुढे येत आहेत। पण असं असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने खरं तर हे प्रकरण हाताळायला पाहिजे ते हाताळलं जात नाही, हे फार विशेष आहे। आणि उलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काल असं म्हणाले की सगळ्यात मोठा TET परीक्षा फुटीचा घोटाळा हा ठाकरेंच्या काळात झाला। कदाचित त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने मुद्दाम चुकीचं लिहिलं असेल किंवा नकळत चुकीचं लिहिलं असेल किंवा बरोबर लिहिलं आहे परंतु CM साहेबांकडनं चुकीचं वाचन झालं असेल। मी जरा करेक्ट केलं पाहिजे की सगळ्यात मोठा TET पेपर फुटीचा जो घोटाळा होता तो ठाकरेंच्या काळात झाला नाही, ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। मी पुन्हा एकदा रिपीट करते, हा घोटाळा ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। तो कसा उघडकीस आला आणि या घोटाळ्याला जबाबदार कोण होतं आणि हा घोटाळा नेमका कधी झाला, कोण कोण होतं या सगळ्या साखळीमध्ये, जरा बोललं पाहिजे याच्यावर। मंडळी 19ला आम्ही सत्तेत आलो। आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यावेळेला तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपेजी होते, विशेष गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते आणि गृहनिर्माण खात्याच्या म्हणजे म्हाडाच्या परीक्षा आल्या। म्हाडाचा पेपर निघाला, पेपर होता 12 डिसेंबर 2021ला आणि त्याच्या आदल्या रात्री पोलिसांना एक टीप मिळाली की म्हाडाचा पेपर फुटलेला आहे। जशी पोलिसांना टीप मिळाली, पोलीस जिथे टीप मिळाली आणि ज्याच्या संबंधाने टीप मिळाली त्याच्यापर्यंत पोचले। आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं सांगते याला आधार काय, हे सगळं कपोलकल्पित असू शकतं। तर मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की मी जी माहिती सांगते ती नॅशनल सायबर क्राईम केंद्राचं गृह खातं आणि त्यातली त्यात सायबर नॅशनल सायबर क्राईमच्या वेबसाईटवर त्या वर्षातली सगळ्यात बेस्टेस्ट केस स्टडी म्हणून ज्या केस स्टडीला अपलोड केलेलं आहे ती केस स्टडी मी तुम्हाला सांगते की ही पेपर फुटीच्या संबंधातला सगळ्यात मोठा स्कॅम त्या वर्षीचा बेस्टेस्ट स्कॅम म्हणून झाला होता। आणि या संबंधाने त्या अधिकाऱ्याचं नाव सगळ्यात शेवटी सांगते, ज्या अधिकाऱ्याने ही सगळी केस स्टडी केली होती। 12 डिसेंबरच्या आदल्या रात्री कळलं, 11 डिसेंबरला कळलं, 11 डिसेंबरला संबंधित माणसापर्यंत पोचले। त्याचं नाव होतं प्रितीश देशमुख। प्रितीश देशमुख हा रेड हँड सापडला, तिथे तो त्याच्या पेन ड्राईव्हमधनं आणि मोबाईलमधनं तो पेपर वाटत होता, पेपर देत होता लोकांना। ह्याच्या सगळ्या संबंधाने आधी जी माहिती कळली होती ती एका टेलिग्राम ग्रुपवर विद्यार्थ्यांनी शेअर केली की अरे असा एक पेपर फिरत आहे आणि याचा तपास करता ही टीप मिळाली। तिथपर्यंत पोलीस पोहोचले। कोण आहे प्रितीश देशमुख? तर प्रितीश देशमुख हा GA सॉफ्टवेअर कंपनीचा मालक। GA सॉफ्टवेअर कंपनी जिचं मूळ ऑफिस बेंगलोर कर्नाटकामध्ये। या GA सॉफ्टवेअर कंपनीला कर्नाटक सरकारने बॅन केलं, पण या कंपनीला महाराष्ट्र सरकारने टेंडर दिलं। टेंडर कधी दिलं आहे? टेंडर 2016मध्ये दिले। फार विशेष आहे, 2016मध्ये टेंडर दिलं। त्यावेळेला शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री कोण होते? विनोद तावडे साहेब होते। आता मी तावडे साहेबांची डिग्री, संत ज्ञानेश्वर विद्यापीठ, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच्या फेक डिग्रीचा वाद याच्यात अजिबात जाणार नाही। मला विषय डायव्हर्ट करायचा नाही, मी त्याच्यातही जाऊ शकते पण मला विषय डायव्हर्ट करायचा नाही। तो विनोद तावडे साहेबांच्या काळात प्रितीश देशमुखला हे सगळं टेंडर मिळालं होतं आणि प्रितीश देशमुख ज्याला GA सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला टेंडर मिळालं
तोच पेपर फोडत होता. त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली, त्यावेळेला त्या सगळ्या चौकशीमध्ये जी माहिती पुढे आली, हे फार म्हणजे इकडे लॅपटॉपमध्ये दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला या कागदांवरून ती माहिती दाखवते की बघा म्हाडाच्या एका पेपरवरून कुठपर्यंत पोहोचलं हे सगळं प्रकरण. जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने सांगितलं की मी एकटा नाही आहे. मग याच्यात 14 एजंट आहेत. 14 एजंट शोधून काढले गेले. 14 एजंटला शोधल्यावर त्याच्यातल्या 2 एजंटनी सांगितलं आमचं काम फक्त गिराईक आणण्याचं होतं. गिराईक म्हणजे काय, तर जो विद्यार्थी पर पेपर 5 लाख रुपये खर्च करू शकतो असं गिराईक आणायचं काम आमचं होतं. मग मूळ कोण आहे, त्याने सांगितलं याच्यातला शिक्षण क्षेत्रातला तांत्रिक सल्लागार आहे. त्याचं नाव काय, तर म्हणाले तांत्रिक सल्लागाराचं नाव आहे अभिषेक सावरीकर. बघा देवेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही केलेला आहे घोटाळा. हु इज अभिषेक सावरीकर. देवेंद्रजींची सत्ता होती. विनोद तावडे शालेय शिक्षण क्रीडा मंत्री होते आणि त्या काळामध्ये शिक्षण विभागात तांत्रिक सल्लागार पदावर अभिषेक सावरीकर होता. पोलिसांनी अभिषेक सावरीकरला ताब्यात घेतला. अभिषेक सावरीकर पोपटासारखा बोलायला लागला आणि तो म्हटला मी कुठे एकटा, मैं नहीं छू इसमें, फिर कौन है. त्याने सांगितलं अरे बिहार तिकडे जा, बिहारला जा, यूपीला जा, राजस्थानला जा, तिकडे आहेत ही सगळी माणसं. तिकडनं 47 एजंट शोधून आणले वेगवेगळ्या परीक्षेतले. आणि हे 47 एजंट ज्यावेळेला शोधून आणले तेव्हा ते म्हणाले हमको क्या पता था साहब, इसमें का जो मेन बॉस है वो आपके महाराष्ट्र में है.